बेसिकली ब्लॉक म्हणजे काय तर कंट्रोल टू. सो याला म्हणतात डिझाईन सेंटर. काय म्हणतात? डिझाईन सेंटर. डिझाईन सेंटर मध्ये याला तुम्ही ऑटो हाईड करू शकता. असं तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, इथं क्लिक करायचं. पहिले तुम्ही फोल्डरला जा. त्यात तुम्ही इथे कुठे फोल्डर, ओपन ड्रॉइंग आणि हिस्ट्री असते. ओपन ड्रॉइंग फोल्डर, फोल्डरला गेलं, क्लिक करायचं इथं होमला. होमला गेलं की या ठिकाणी असं येतं. ऍक्च्युली काही फाईल्स किंवा फोल्डर्स आहेत की त्याच्या आतमध्ये तुम्हाला रेडीमेड गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत. इंग्लिश युनायटेड स्टेट्स मध्ये क्लिक करायचं, डिझाईन सेंटरला क्लिक करायचं. इथे लिस्ट आहे, याच्या आतमध्ये काय आहे कम्प्लिटली तुम्हाला ह्या ठिकाणी इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे फाईल्स दिलेले आहेत. त्या फाईल्स जे आहेत त्याच्या आतमध्ये ड्रॉइंग्स आहेत. ओके, आता इथे इंटिग्रेटेड सर्किट, म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट मध्ये काय दिलेलं आहे, ब्लॉक्स. ब्लॉक्स आता हे आयसी वगैरे सगळे त्याच्यावर ते हवे असतील तर तुम्ही ठेवा, नाही तर मग ते ठीक आहे, हे आपल्याला कधी लागणार नाही. ऑटोकॅड टेक्स्टाईल काय म्हणले, टेक्स्टाईल आणि लाईन टाईप. टेक्स्टाईल 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 ओके. आता इथे जर समजा टेक्स्ट वगैरे काय काढायचं झालं तर त्यासाठी तुम्ही टेक्स्ट वगैरे जे आहेत ते असे तुम्ही उचलून इकडे ड्रॅग ड्रॉप करू शकता. ब्लॉक पण बघणार आहेत आपण, पण अगोदर आता हे पण आता आलंच आहे तर इथे बघू. लाईन टाईप तुम्ही मग अशी म्हणा ते लाईन टाईप कसे लोड करायचे, तर इथे लाईन टाईप तुम्ही डायरेक्ट लोड करू शकता. इथे बघून घ्यायचं सेंटर, सेंटर टू सेंटर वगैरे डायरेक्ट सगळे सिलेक्ट करून घेतल्या, उचलायच्या, टाकून द्यायची. तुम्ही चेक करू शकता इकडे, इकडे त्या आलेल्या आहेत. जसं आता आपण हे आणलेलं आहे तसंच सेम पुढे जाऊन मेकॅनिकल साठी जर म्हटलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, फास्टनर्स म्हणजे नट अँड बोल्ट दिले. मेट्रिक पण आहेत आणि इंचेस मधले पण आहेत. सो मेट्रिक वाले जे आहेत त्याला क्लिक करूया, ब्लॉक्स म्हणायचे. त्याला थोडंसं इकडे बाजूला घेऊ आपण, त्याला ऑटो हाईट ठेवूया. जवळ गेलात की तो दाखवेल असं. याच्यातला कुठला पण ब्लॉक जो आहे तो घ्यायचा. तर मी या ठिकाणी नटचा घेतो. M10 साईज आहे याची. राईट क्लिक केलं, इन्सर्ट ब्लॉक म्हणायचं. याचा एक स्पेसिफिक पॉइंट असतो, इन्सर्शन पॉइंट, तो द्यायचा आहे. तुम्हाला हा स्केल करता येतो. स्केल बाय डिफॉल्ट 1च आहे आणि ओके म्हणायचं. ओके, या ठिकाणी आलो. आता काय झालेलं आहे की आपण जी टेम्पलेट घेतलेली आहे इथे ती अकॅड वाली आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, इथे टेम्पलेट चेंज करू. अकॅडच्या ऐवजी काय घ्यायची आपल्याला, अकॅड आयसो, म्हणजे मग मेट्रिक मध्ये येईल. आता या ठिकाणी जर बघायला गेलं इथे परत या, इथे परत या ठिकाणी आता इकडे राईट क्लिक करतो, इन्सर्ट ब्लॉक म्हणतो. सी इथं स्केल फॅक्टर काय आला का, नाही आला, इथं 1 आला. तिकडे तो स्केल फॅक्टर येत होता. सो इकडे आपल्याला काय करायचंय, याला जाऊन प्लेस करायचं सायन्स. ओके, त्याच्यानंतर ह्याचा साईड व्ह्यू पण आहे. ओके, साईड व्ह्यू जो आहे तो असा दिलेला आहे. मला पण राईट क्लिक करायचं, इन्सर्ट ब्लॉक म्हणायचं. स्केल फॅक्टर आता द्यायचं नाही, ओके म्हणूया. डायरेक्टली या ठिकाणी आपण प्लेस करू शकतो याला. ओके, ब्लॉक म्हटल्यानंतर काय आहे, इट इज अ कॉम्पोजिट ऑब्जेक्ट. सिलेक्ट केलं की काय आहे, याच्यामध्ये लाईन आहे, आर्क आहे, सगळं एकत्र आहे. आपोआप तयार झालेले त्यांनी रेडीमेड दिलेत लायब्ररी म्हणून, पण आपल्याला स्वतःला पण तयार करावं लागतं. आता आपण एक स्वतःच तयार करूया, स्क्वेअर वाला. ओके, स्क्वेअर वाला जो आहे त्यासाठी आपण काय करूया, मोबाईल कुठे, माझा मोबाईल शोधाच लागेल ना पण. हो. तुझ्या मोबाईल मध्ये बघू, 5 नंबरच्या चॅप्टर मध्ये नट बोल्ट दिलेले आहे. सापडलं का तुला? इथे जायचं, इथे थोडस पेज नंबर होता 111. इथं इथे नट दिलेलं आहे, आपण नटचं ड्रॉइंग काढूया. ओके, इकडे थोडं लाईटनेस वाढवू. डी म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट किंवा नट. ठीक आहे, डी चा आणि टी चा काय दिलाय, थिकनेस सेम दिलेला आहे. डब्ल्यू किती दिलेला आहे, 1.5D प्लस 3mm. आपण हा वाला काढू, बरोबर. सो परत एकदा चालूच होतं.
कोण झालं आता काय आला शोध ना भेटते का? आता 10च्या हिशोबाने काढायचं 1.5 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 3 mm म्हणजे किती झालं 10 गुणिले 1.5 आणि प्लस 3 mm 18 म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय 18 टॅब 18 द्यायचं म्हणजे 18/18 तयार झालं. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये आपल्याला सर्कल टाकायचं सेंटर रेडियस याचा जॉमेट्रिकल सेंटर मिळेल पिक करायचा हा इथपर्यंत आहे झालं. त्याच्यानंतर या ठिकाणी जो डी आहे तो डी आपल्याला किती दिलेला आहे 10चा आपण कन्सिडर केलेला. सो आपण या ठिकाणी सेंटर रेडियस मध्ये इथे गेलो रेडियस जी आहे ती किती येणार 5 ओके आणि तो जो आहे तो 3/4 गेला आलं का लक्षात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तात्पुरते इथं व्हर्टिकल लाईन अशी टाकावी लागेल एक व्हर्टिकल लाईन ऑर्थोनी टाकून दिली असं कारण आपल्याला सर्कलला काय करायचंय 3/4 करायचं. त्याच्यानंतर दुसरी जी लाईन आहे ती जी आहे ती आपल्याला किती टाकायची आहे सॉरी लाईन नाही इथे लाईन हॉरिझॉन्टल व्हर्टिकल टाकली. दुसरा जो सर्कल आहे आतमधला जो दाखवलेला आहे डीच्या आतमध्ये बरोबर हा असतो थंब रूल प्रमाणे 0.84 डी 0.84 डी गुणिले 0.84 म्हणजे तो झाला 8.4 चा. परत अजून एक सर्कल काढावं लागेल सेंटर पॉइंट आणि रेडियस मागितले 8.4 म्हणजे किती झाले 4.2 एंटर. म्हणजे आता आपल्याकडे काय झाले दोन्ही सर्कल आले. बाहेरचं जे सर्कल आहे म्हणजे बाहेरचं म्हणजे थ्रेडिंग मध्ये बाहेरचं हे जे सर्कल आहे ते 3/4 दाखवतात. आता 3/4 दाखवताना काय करायचे ट्रिम करायचे तुम्हाला इकडचा केला तरी चालेल इकडचा केला तरी चालेल पण बाहेरचा हा सर्कल जो आहे तो काय करायचा एक ट्रिम करायचा ठीक आहे. हा 10 वाला आहे हा 8.4 वाला आहे ओके. याच्यानंतर अजून काय टाकायचं का इथे ठीक आहे म्हणजे आता आपला हा जो आहे तो काय झाला नटचा M10 साईजचा नटचा टॉप व्ह्यू तयार झाला. फ्रंट व्ह्यू अजून वरती आहे फ्रंट व्ह्यू नंतर तुम्ही काढा पाहिजे झाला. आता हे झाल्यानंतर मला याच्यामध्ये काय करायचंय मला ह्याचा ब्लॉक बनवायचा काय बनवायचंय ब्लॉक बनवायचा ओके. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला समजावं म्हणून मी डायमेन्शन देऊन ठेवतो जनरली असं डायमेन्शन देत नाही ओके बट तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी याच्यात टाकून ठेवतोय आणि मी ब्लॉक मध्ये पण देतो. आता ब्लॉक बनवायचा कसा तर इथे जायचंय क्रिएट ब्लॉकला इथे पहिल्यांदा जसं हर्षवर्धन नाव आहे की मनोज नाव आहे प्रशांत नाव आहे तसंच मग या ठिकाणी ब्लॉकला पण नाव द्यायचंय काय आहे M10 स्क्वेअर नट ओके उलट करू शकता पाहिजे स्क्वेअर नट M10 साईज. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की त्याचा एखाद्या गोष्टीला समजा पकडायचं झालं तर तुम्हाला बेस पॉईंट लागतो बरोबर बेस पॉईंट द्यायचा आहे पिक पॉईंटला क्लिक करायचंय याचा जो सेंटर आहे इथला त्याला क्लिक करायचं. जे काही येतील ते येतील आपल्याला ते बदलायचे नाहीये जे काही या ठिकाणी कॉर्डिनेट्स येणार ते येणार दॅट्स ओके. नंतर या ठिकाणी सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे पहिलं काय केलं पिक पॉईंट घेऊन एक पॉईंट त्याच्यावरती क्लिक केलं. दुसरं काय करायचंय सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचंय जे जे ऑब्जेक्ट तुम्हाला ब्लॉक मध्ये पाहिजे ते सगळे सिलेक्ट करायचे एंटर दाबायचं एंटर दाबलं की या ठिकाणी तो झाला त्या. नंतर स्केल युनिफॉर्मली अँड अलाव एक्सप्लोडिंग जर तुमच्या ब्लॉक मध्ये सर्क्युलर गोष्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय स्केल युनिफॉर्मली ठेवायचंच ठेवायचं. सिव्हिल मध्ये किंवा इंटेरियर मध्ये ते ऍक्च्युली आपण ऑफ करतो कारण मग आपल्याला कसं एक टेबल वगैरे तयार करायला वापरतात सर्कलचा एलिप्स झाला तरी चालतो इथे काय पाहिजे आपल्याला प्रॉपर सर्कलच राहिलं पाहिजे त्यामुळे स्केल युनिफॉर्मली ठेवायचंय. याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तुमचा मॅन्युफॅक्चर असेल त्याची वेबसाईट असेल ती इथं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही देऊ शकता
हायपरलिंक मध्ये पण टाकू शकता. आता काय करायचं नाही, डायरेक्टली काय करायचंय, ओके. झाला की नाही झाला, आता याला सिलेक्ट केला की काय होतंय, अख्खं सगळं सिलेक्ट होतं. झालं. इन्सर्ट मध्ये जाऊन परत इथे चेक करायचं, आलाय का, आलाय. नाव शक्यतो शॉर्ट मध्ये ठेवा, साधं स्क्वेअर नट म्हटलं तरी चालेल. आता परत इथून तुम्ही क्लिक केलं की परत आला. तुम्हाला वाटलं की आता हा M10चा आहे, तुम्हाला M20चा पाहिजे, तर स्केलला जावा आणि टाका इथं स्केल फॅक्टर 2. झाला. या ठिकाणी क्लिक केला, तुम्हाला इथं M10चा इथं इथं दाखवतो, इथे M15चा इथं असा दाखवतो. बेसिक काय आहे, तर या ठिकाणी हा ब्लॉक आहे, ब्लॉक मध्ये डायमेन्शन टाकले तर ते ऍज इट इज राहतं. याला राईट क्लिक करूया, एडिट ब्लॉक इन प्लेस म्हणूया आणि मग ओके करूया. आता काय झालं, 20 चेंज झालं. ओके, नंतर मग या ठिकाणी जाऊन मी परत सेव्ह चेंजेस म्हणतो आणि ओके म्हणतो. या ठिकाणी होणार ना, का आहे ते 20 झालेले. तर आता मला याच्यामधून तो रिमूव्ह पण करायचा. मी ऑब्झर्व केलं की या ठिकाणी तो 20 आलेला आहे. तुम्ही पाहिजे असं चेक करू शकता. दिसतंय, ब्लॉक मध्ये ते असं डायमेन्शन देत नाही. आता आपल्याला ते नकोच आहे, समजा काढायचं आहे आपल्याला, तर कसं काढायचं. आता तुम्ही बघितलं 20 आलंय बरोबर, मला 12चं पाहिजे. मला कितीचं पाहिजे, M12. मग परत आपण इन्सर्टला गेलो, इथं ब्लॉकला सिलेक्ट केलं, राईट क्लिक करून आता स्केल फॅक्टर द्यायचंय आपल्याला. स्केल फॅक्टर किती देऊ, 10 गुणिले 12 होईल ते, 120 तर नाही पाहिजे, 12 तर पाहिजे. 1.2. कुठेही खेळत बसते मला. आता मी याच्यातलं ऍक्च्युली काय करतो, ते डायमेन्शन काढून टाकतो, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. बरोबर, मला वाटलं चेंज होईल, पण चेंज करायचं झालं तर काय करावं लागतं, सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, एडिट ब्लॉक इन प्लेसला गेलो, ओके म्हटलं की तिथे दाखवतोय. आता बरोबर दाखवतो, माहिती. पण परत सेव्ह चेंजेस म्हटलं की काय होतंय, ऍज इट इज पहिल्यासारखं येतो. आपण पहिल्या तर त्याला काढूनच टाकतो. आता मग काढायचं असेल तर कसं काढायचं, एखादी गोष्ट तुम्हाला काढायची किंवा चेंज करायची असेल तर कशी करता. क्रिएशन लक्षात आलं, सगळ्यात महत्वाचं काय आहे, नाव, नंतर पिक पॉइंट, सेंटरला असेल, कॉर्नरला असेल, कुठेही असू शकतो, एक पॉइंट तुम्हाला द्यायचं. दुसरं, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचंय, सगळे ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे, डायमेन्शन नाही ठेवायचे. मी काय होतं ते बघता. स्केल युनिफॉर्मली, गरज असेल तर ठेवा, नसेल तर ऑफ ठेवा. अलो एक्सप्लोरिंग मध्ये पाहिजे, ओके करायचं, झालं. बाकी काय लिहायची गरज नाही, काय गरज नाही, डायरेक्ट सिम्पल. एडिटिंग करायचं झालं तर काय करायचं, या ठिकाणी मी अजून एक इन्सर्ट करतो. आपण 18चा इन्सर्ट करतो, सिलेक्ट केला मी, याला स्केल चेंज करतो, याचं 1.8 देतो, म्हणजे तो 18चा होईल. आणि प्लस याला रोटेशन पण देतो, रोटेशन देतो 45 डिग्री. हा, 45 डिग्रीला रोटेट पण केलं. तुम्ही बघता इथे वेगवेगळ्या पद्धतीने मी 4 ठिकाणी इन्सर्ट केलेले. आपल्याला त्यातून आता काय करायचंय, 10 टॅच करायचं. ओके, आता या ठिकाणी इन्सर्टला जायचं, त्याला पिक करायचं, बाजूला, बाजूला स्केल वगैरे काही द्यायचं नाही. आता एडिटिंग शिकतोय, सिलेक्ट करून प्लेस करून टाकायचं. नंतर आता जसं मी करत होतो, सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, काय म्हणायचं, एडिट ब्लॉक इन प्लेस, जागेवर एडिट कर. तो म्हणतो हो का, असं करतायत का, ऑलरेडी रेफरन्सेस आहेत. त्याला म्हणायचं हो, तुला काय करायचं. ह्याच्यामुळे आता इथं काही फरक जाणवत नाही, पण आता बघा तुमचं दिसतोय का कुठे, तुमचा तो दिसतोय का कुठे, नाही, ब्लॉक गायब झाला. पण आता इथं आहे, इथं 4 बटन ऍडिशनल येतात, सेव्ह चेंजेस, डिस्कार्ड चेंजेस, ऍड टू वर्किंग सेट, रिमूव्ह वर्किंग सेट. आपल्याला काय करायचं, डायमेन्शन काढून टाकायचं, रिमूव्ह वर्किंग सेट मध्ये जायचंय, त्या डायमेन्शनला सिलेक्ट करू, एंटर दाबा, फेंड झालं. ओके, तुम्हाला वाटलं की ह्या सेंटर लाईन ज्या आहेत त्या पण काढून टाकायच्या, रिमूव्ह करू, रिमूव्ह फ्रॉम वर्किंग सेट म्हणायचं, एंटर झाले. बघा जे डार्क दिसतंय ते राहणार आहे, कारण तुम्ही काय म्हणणार आहे तिथं, सेव्ह चेंजेस. तुम्ही डिस्कार्ड चेंजेस म्हटलं तर काय होईल, चेंजेस होणार नाही, असला उद्योग करायचा नाही, सेव्ह चेंजेस करायचा. तो म्हणतो अरे असं आहे तसं आहे, ओके ओके,
हे तो रेफरन्सेस आहेत म्हणून सांगतोय. ओके म्हणायचं त्याला, डन. आता इथे असं दिसणार आहे. थोडं मागे झूम करून येऊया. बघा, येते लक्षात? गेले का? सेंटर लाईन पण गेल्या, प्रॉपर रोटेट पण आहे. तुम्ही 100 ठिकाणी जरी टाकलेलं असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये 100 ठिकाणी चेंजेस होतील. त्याचं काय झालंय? आता झालंय ना त्याचं, पण कसं तुम्हाला कळणार? सिलेक्ट करायचं याला आणि बाजूला मूव्ह करायचं. खिशातून पेन काढून इकडे ठेवला म्हणजे तो माझाच आहे ना शेवटी. माझा राहतो तिथं, तिथल्या तिथं ते ऑब्जेक्ट त्या ठिकाणी राहणारच. फायदा असा होतो आणखीन याचा, समजा परत तुला पाहिजे सेंटर लाईन, परत जाऊया एडिटिंगला, आपण सिलेक्ट करूया, राईट क्लिक करूया, परत काय म्हणायचंय? एडिट ब्लॉक इन प्लेस. ओके. आणि आता परत काय करूया? आता रिमूव्ह केल्या होत्या ना आपण, आता ऍड करूया. सिलेक्ट, सिलेक्ट, झालं का डन? समजा तुम्हाला ते सेंटर लाईन सारखे पाहिजेत, पण आपण लोड केली का म्हणशील? नाही केली. लोड करून घेऊया. अदर लोड सेंटर, सेंटर सेंटर टू, सेंटर एक्स टू, ते घेऊन टाकू. ओके. याला सिलेक्ट करूया, याला सिलेक्ट करूया, चेंज फ्रॉम हिअर, साधीवालीच ठेवूया. साधीवालीमध्ये पण तो दिसत नाही, बरोबर? मग सिलेक्ट करून घेऊया दोन्हीला आणि इथे प्रॉपर्टी मॅनेजर राईट क्लिक करून काय करायचंय? प्रॉपर्टीजला जायचंय, याला क्लोज करूया इथं, याला ह्या बाजूला घेऊ. असं इकडे आणलं की इकडे येत होतं, परत इकडे आणलं की तो तिकडे हाईड झाला, इकडे आणल्यानंतर तो व्हॅरीज व्हॅरीज म्हणतोय दिस ऑप्शन. लाईन टाईप स्केल जे आहे ते चेंज करायचं, 0.25. अजून 0.25 ने पण असं होतं, 0.1. सो 0.1 ने ती वाटायला लागली, चेंज केलं. आणि आता मग काय करायचंय? सेव्ह चेंजेस. सुरुवात केलेली बंद झालं पाहिजे ना. आता हे 10 पाहिजे तर डिलीट करून टाका. आणि आता गंमत बघा, तुम्ही जिथे टाकलेले असतील त्या सगळ्या ठिकाणी आलेले, आणि सायझेस तुम्हाला चेक करायचे असतील तर डायमीटरला जावा आणि हा 3/4 वाला डायमीटर चेक करा. 18चा बरोबर आहे. परत इकडे आलो, हा बघा, हा किती झाला होता? 12चा बरोबर आहे. किती गेला? सेफ रेखाला करायचा असतो, सेफ रेखाला करायचा असेल तर